महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमाफीचं पुढे काय झालं याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीमध्ये घेणार आहोत. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या योजनेबद्दलची सध्याची सगळ्यात मोठी अपडेट नेमकी आहे तरी काय? थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आहे एक मोठी बातमी. त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. आणि जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्यासाठीही तरतूद आहे. त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. म्हणजे बघा, ही योजना सरसकट नाहीये. या 2 प्रकारचे शेतकरी आहेत ज्यांना फायदा होणार आहे. थोडक्यात काय तर थकबाकीदारांना मोठा दिलासा आणि नियमित कर्जदारांच्या प्रामाणिकपणाला एक प्रकारे बक्षीस मिळणार आहे. पण थांबा, यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे पात्रतेची अंतिम तारीख. याच तारखेवर सगळं अवलंबून आहे. आणि ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025. हो, याच तारखेनुसार पात्रता ठरणार आहे. बरं, पण ही सगळी योजना आणि हे नियम आले कुठून? तर यासाठी सरकारने एक खास अभ्यास समिती नेमली होती. आणि चांगली गोष्ट म्हणजे त्या समितीने आपलं काम पूर्ण करून अहवाल सरकारला दिलाय आणि तो स्वीकारलाही गेलाय. 1 मिनिट, जर अहवाल तयार आहे आणि स्वीकारला पण गेलाय, मग निर्णय घ्यायला इतका उशीर का होतोय? याचं कारण आहे आचारसंहिता. ग्रामपंचायत आणि आमदारकीच्या पोटनिवडणुकांमुळे सध्या निर्णय घेता येत नाहीये. ठीक आहे, मग आता पुढे काय? म्हणजे आचारसंहिता संपल्यावर नेमकं काय होणार ते बघूया. तर बघा, आधी अहवाल मंत्रिमंडळासमोर जाईल, मग त्याला मंजुरी मिळेल आणि शेवटी शासन निर्णय म्हणजेच GR निघेल. आणि बातमी अशी आहे की हा अंतिम शासन निर्णय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच येऊ शकतो. पण इथे एक ट्विस्ट आहे. समितीने अजून काही सुधारणा सुचवल्या आहेत ज्यावर मंत्रिमंडळ विचार करू शकतं. त्यामुळे आता उत्सुकता ही आहे की मंत्रिमंडळ या योजनेत आणखी काही सुधारणा करणार की आहे तशीच लागू करणार.